विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 6 जागा बिनविरोध मवियाच्या उमेदवारांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज घेतला मागे। नाशकात गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश, गोकुळ गीते दराडेंना पाठिंबा जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती। देश आणि समाजाने ताकदवान होणं आवश्यक, जग त्यांचंच म्हणणं ऐकतं जो ताकदवान असतो, सरसंघचालक भागवतांचं मोठं विधान। मुंबईतील नालेसफाईच्या कामाचा मुख्यमंत्री स्वतः घेणार आढावा, महापौर रितू तावडे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक। मॉन्सून केरळमध्ये दाखल, पुढील 2 ते 3 दिवसात तळ कोकणात येण्याची शक्यता, उकाड्यामुळे हैराण नागरिकांना दिलासा। इंधन दरवाढीनंतर आता रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात होणार वाढ, 1 जुलैपासून किमान भाडं 1 रुपयांनी महागण्याची शक्यता। आणि श्रेयस अय्यर बनला भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार, आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवड। परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीला जागा सोडण्याची विनंती केली होती। मात्र पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करत असल्याचं प्रताप पाटील चिखलीकरांनी स्पष्ट केलं। कोणतीही नाराजी नसल्याचं सांगत महायुती धर्म जपण्यासाठी माघार घेत असल्याचं त्यांनी म्हटलं। नांदेडमधील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे। काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती, मात्र जागा शिवसेना उबाठा पक्षाला मिळाल्यानं निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। काँग्रेससोबत लोकन्याय आघाडीची युती असल्याचं सांगत या निवडणुकीत कोणतीही तडजोड होणार नसल्याचंही इंगोले यांनी म्हटलंय। रायगड रत्नागिरी विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। मंत्री नितेश राणेंसोबत बाळ मानेंनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात अर्ज मागे घेतला। घोडेबाजार सुरू असताना निवडणूक लढणं योग्य नसल्यानं माघार घेतल्याचं त्यांनी म्हटलं। बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। कोकण विधान परिषद निवडणुकीत विजयानंतर महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी चिपळूण दौरा करत मतदार, नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले। कोकणातील प्रलंबित विकास कामं पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच सावर्डे इथे दिवंगत नेते गोविंद निकम यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं। उमेदवारी अर्ज माघारीवरून विनायक राऊत यांनी बाळ मानेंवर जोरदार टीका केली आहे। बाळ मानेंचं आयुष्यच मॅनेज होण्यात गेल्याचा घणाघात त्यांनी केलाय। किमान 10 खोके यांना गप्प बसायला खर्च केल्याचाही आरोप त्यांनी केलाय। ज्यांच्याबरोबर जाऊन फॉर्म मागे घेतलाय त्यांच्याकडून देखील पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय। विधान परिषद निवडणुकीसाठी पुण्यातल्या उमेदवारीकरता 50 ते 60 कोटींची डील झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यात आली, यावरून रोहित पवारांनी खळबळजनक आरोप केलाय। त्याचबरोबर एका मतासाठी 25 लाख देण्याची तयारी करण्यात आल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय। पुणे विधान परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं। मात्र आता सुनील टिंगरेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। कालच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांनी टिंगरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर टिंगरेंची मनधरणी करण्यात काकडे यशस्वी झाल्याची चर्चा होती। आता टिंगरेंनी उमेदवारी मागे घेतल्यानं नाराजी नाट्य शमलंय। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत आता तिरंगी लढत रंगणार आहे। उमेदवारी अर्ज माघारीनंतर 3 उमेदवार मैदानात असून महाविकास आघाडीकडून हर्षजित देशमुख, महायुतीकडून प्रवीण पोटे आणि वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा रिंगणात आहेत। सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवणारे प्रवीण पोटे पाटील हॅट्रिक मारणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बंडखोरांनी माघार घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय मुंदडा आणि सचिन पवार यांनी अर्ज मागे घेतले। शेवटच्या 10 मिनिटात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज मागे घेतलाय। भाजपकडून बसवराज पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर काँग्रेसकडून महेश देशमुख निवडणूक लढतायत। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नरेश ईश्वरकर यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप केलाय। जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून ते सध्या भूमिगत असल्याची माहिती समोर आली आहे।
नांदेड विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसनं माघार घेतली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी माघार घेतल्यानं आता कृष्णा पाटील आष्टीकर महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. नाशिकनंतर आता जळगावात देखील महायुतीचे उमेदवार आमनेसामने लढणार आहेत. भाजपचे नंदकिशोर महाजन आणि शिवसेनेच्या रेश्मा काळेंमध्ये थेट लढत होणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जळगावमध्ये नाट्यमय घडामोडी रंगल्या. शिवसेनेच्या रेश्मा काळेंनी सप्तशृंगी गडावर जात माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार नितीन भुतळांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजप नेते मदन येरावर यांना नितीन भुतळांची मनधरणी करण्यात यश आलं. नांदेड विधान परिषद निवडणुकीत 3 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीचे भाजप उमेदवार अमर राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उबाठा पक्षाचे कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यामध्ये मुख्य लढत होणार असून वंचितचे नगरसेवक प्रशांत इंगोले यांची उमेदवारी कायम आहे. 8 उमेदवारांपैकी 5 जणांनी माघार घेतलेली आहे. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज आघाडीच्या शेवटच्या दिवशी मोठा धक्का बसला. बंडखोरी करणारे 5 नगरसेवक भाजपच्या गोटात दाखल झाले असून नगरसेवक राजाभाऊ पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला. ही घडामोड खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जाते. परभणी, हिंगोली विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतर तिरंगी लढत निश्चित झालेली आहे. महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार सईद खान, उबाठा पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महायुतीतील बंडखोरी शांत झाली असली तरी महाविकास आघाडीसमोर बंडाचं आव्हान कायम आहे. चिंचवड महापालिकेनं विषारी दारू प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी कर्नल विरखा सिंग याच्या अनधिकृत घरावर कारवाई करत हातोडा चालवलाय. महापालिकेच्या पथकानं ही कारवाई केली असून त्याची ड्रोन दृश्य समोर आली आहेत. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. जळगावच्या रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी महेंद्र बारेलाला दुहेरी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिच्यासह 4 अल्पवयीन भावंडांची हत्या केल्याप्रकरणी हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आलाय. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे परिणाम आता केवळ भविष्यातील संकट राहिलेलं नाहीये, तर त्याचे पडसाद मुंबईसारख्या महानगरात स्पष्टपणे दिसू लागलेत. वाढतं तापमान, अतिवृष्टी, दमट उकाडा आणि समुद्र पातळीत वाढ तसंच हवामानातील अनिश्चितता यामुळे मुंबईसमोरील पर्यावरणीय आव्हानं अधिक गंभीर होत चालली आहेत. तज्ज्ञांच्या मते जागतिक तापमान वाढीमुळे मुंबईच्या हवामानाची पारंपरिक रचना बदलत असून येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. तत्काळ तिकीट बुकिंग सुरू झाल्यावर काही सेकंदातच तिकीट संपून जाणं हा रेल्वे प्रवाशांसाठी अनेक वर्षांचा त्रास आहे आणि या समस्येच्या मुळाशी असलेल्या तिकीट दलाल, स्वयंचलित बॉट्स आणि बनावट खात्यांच्या जाळ्यावर आता भारतीय रेल्वेनं हल्ला चढवलाय. या मोहिमेत तब्बल 9 कोटी संशयास्पद युजर आयडी ओळखण्यात आले असून त्यापैकी 3 कोटींहून अधिक खाते बंद केलेले आहेत. मध्य रेल्वेवर एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये तिकीट तपासणी पथकांनी 4,30,000 फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 30 कोटी 13 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय. गेल्या वर्षी याच कालावधीची तुलना केली असता यावर्षी 1,55,000 ज्यादा विना तिकीट प्रवासी आढळल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये 2.75 लाख प्रकरणांमधून 12.2 कोटींची वसुली झाली होती. मध्य रेल्वेच्या आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी आणि जुनं पॅनल काढण्यासाठी शनिवारी दुपारी 2 ते रविवारी सकाळी 3 वाजेपर्यंत कसारा ते आसनगाव दरम्यान तब्बल 14 तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या आसनगाव ते कसारा दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद असेल. प्रादेशिक मालवाहतूक बळकट करण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाची 3 जून रोजी रत्नागिरी इथे उच्चस्तरीय ट्रेड मीटचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीत रत्नागिरी परिसरातून मुंबईतील JNPA इथे कंटेनर वाहतुकीची मोठी क्षमता असल्याचं सांगून जुलै 2026च्या पहिल्या आठवड्यापासून पहिली समर्पित कंटेनर रेल्वे सेवा सुरू करण्याचं निश्चित केलं. खाद्यतेल कंपन्यांकडून पॅकिंगच्या आकारात होणारी हेराफेरी रोखण्यासाठी केंद्र सरकार आता नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. बाजारात सध्या 850 मिलीलिटर, 700 तसंच 875 मिलीलिटर, 900 मिलीलिटर आणि 950 मिलीलिटर अशा वेगवेगळ्या आकारात खाद्यतेल विकलं जातं. यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रँड्सच्या किमतींची तुलना करणं आणि प्रति लिटरचा खरा दर समजणं अत्यंत कठीण होतं. ग्राहकांची ही संभ्रमावस्था आणि बाजारातील छुप्या पद्धतीनं होणारी फसवणूक थांबवण्यास सरकार पॅकिंगचे आकार स्टँडर्डाइज करणार आहे.
सोन्यापाठोपाठ आता चांदीचे दागिने आणि कलाकुसरीच्या वस्तूंवर देखील हॉलमार्किंग बंधनकारक करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. देशात 2005 पासून चांदीचं हॉलमार्किंग ऐच्छिक असून सप्टेंबर 2025 पासून या उत्पादनांवर HUID क्रमांक दिला जातोय. यासाठी आवश्यक असणारी पायाभूत तयारी आणि नियमावलीचा अभ्यास केला जात असल्याची माहिती भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक संजय गर्ग यांनी दिली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मागील 5 महिन्यात तब्बल 6,721 घुसखोर प्रवाशांना लेडीज स्पेशल लोकलमधून अटक करण्यात आली. महिला डबा आणि विशेष लोकलमधील घुसखोरांच्या वाढत्या संख्येनं महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्या अंतर्गत आता 5 महिन्यात 6,721 घुसखोर प्रवाशांना लेडीज स्पेशल किलमधून बाहेर काढून त्यांना अटक करण्यात आली आणि अशा घुसखोर प्रवाशांकडून 14 लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.